नक्कीच. उद्धव ठाकरे यांनी बारामतीत पवार कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी बारामतीत पवार कुटुंबाचं सांत्वन केलेलं आहे. रात्री उशिरा उद्धव ठाकरे यांनी बारामतीत पवार कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात सोबत सहकारी म्हणून अजित पवार होते. उद्धव ठाकरे यांनी कालही त्या संदर्भात आठवणी जागवल्या होत्या. अजित पवार दादाच होते, दादा पर्व अकाली संपलं असं सामनात म्हटलंय. सामनाच्या अग्रलेखातून अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या मराठी राजकारणाला कुणाची दृष्ट लागली असं सामनात म्हटलंय. अजित पवार नसणं म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण बेचव होणं असं काल संजय राऊत यांनी म्हटलेलं होतं. दादा पर्व अकाली संपलं असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. अजित पवार दादाच होते, दादा पर्व अकाली संपलं. अजित पवार दादाच होते, हे दादा पर्व अकाली संपलं. प्रमोद महाजन, सुप्रिया सुळे आणि कुटुंब आता काटेवाडीकडे निघालेलं आहे. अजित पवारांच्यावर सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जातील. पवार कुटुंबासाठी आधारवडच गेल्यासारखी, त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखी ही परिस्थिती. सुप्रिया सुळे आणि इतर कुटुंबीय आता काटेवाडीकडे रवाना होत आहेत. काटेवाडी हे त्यांचं मूळ गाव. पवार कुटुंबाचं काटेवाडी हे मूळ गाव आणि त्या ठिकाणी आता एक एक करत कुटुंबीय रवाना होत आहेत. आत्ता सुद्धा हा संपूर्ण परिसर आपण पाहतोय. विद्याप्रतिष्ठानचं प्रांगण असेल, बारामतीचा हा संपूर्ण परिसर असेल, राज्यभरातून आलेले कार्यकर्ते या ठिकाणी आत्ता उपस्थित आहेत. अजित पवार दादाच होते, हे दादा पर्व अकाली संपलं. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, आर पाटील अशी उमदी व तरुण मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणातून निघून गेली. जणू महाराष्ट्राच्या मराठी राजकारणाला दृष्टच लागली. महाराष्ट्रानं पुन्हा एकदा एक कर्तबगार आणि खंबीर नेता गमावला. अजित पवार नसणं म्हणजे राजकारण बेचव होण्यासारखं. अजित पवारांच्या जीवावर नावावर राजकारण करणारा एक मोठा वर्ग या क्षणी पोरका झाला. अजित पवारांच्या असंख्य आठवणी मागे राहिल्या. महाराष्ट्रातल्या राजकारणातले एक जिद्दी आणि हिम्मतबाज व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं असं सामनात म्हटलंय. सामनातनं अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.